या दोन संघादरम्यान इथे मॅच खेळवली जाईल. जय गणेश सरसोळे या संघानं टॉस इथं जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आलाय आणि बॅटिंग करण्यासाठी पहिल्यांदा आमंत्रण दिले, बोलवण दिले करावे प्रतिष्ठान करावे संघाला. तर आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होताना दिसते करावे प्रतिष्ठान संघाची. मनोज म्हात्रे आणि विपुल हे दोन खेळाडू सज्ज झालेत खेळण्यासाठी. फोन आलता तुला? येस तर अंपायरना विनंती करतोय तानाजी काका खेळ लवकरात लवकर चालू करा. 3 मॅच इथं संपवायचे आहेत याची कृपया नोंद घ्या. आणि आपण पाहतोय मित्रांनो नगरसेवक चषक शिरवणे 2018 मध्ये तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि जातो या मैदानाच्या मॅचकडे. अतिशय क्रुशल मॅच आहे. करावे प्रतिष्ठान विपक्ष जय गणेश सरसोळे या दोन संघामध्ये रंगलेला हा सामना आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना. टॉस इथं जिंकलाय जय गणेश सरसोळे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आलाय. मी पंचांना विनंती करतो हरिअप एक घाई करा, लवकरात लवकर सामना इथं सुरू करायचा आहे. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात येते की हा सामना मात्र लवकरात लवकर इथं सुरू करा. येस अंपायर, अंपायर खेळ चालू करा. येस अंपायर काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, त्यांचं काय मत असेल. येस लवकरात लवकर खेळ चालू करा. या सामन्यासाठी पंचांची जोडी आपण पाहतोय भूषण पाटील स्क्वेअर लेगला, त्यानंतर मुख्य पंचांच्या समवेत असतील तानाजी काका. अतिशय चांगली कामगिरी इथे या स्पर्धेच्या माध्यमातून इथं पार पाडली जाते पंचांच्या भूमिकेतून. तर इथं खेळाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाज मिथुन. स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक इथं घेऊन येतोय मिथुन आणि बॅटिंग करण्यासाठी मागच्या मॅचचा हिरो ज्यानं अतिशय आपली खेळी सजावली, प्रेक्षकांना प्रफुल्लित केलं, मंत्रमुग्ध केली अशी खेळी आणि 800 रुपयाचं पारितोषिक मिळवणारा एक मात्र खेळाडू वयाची 53 वर्ष इथं सध्या रनिंगमध्ये आहे आणि खरोखरच तरुणांना लाजवेल असा खेळ आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये. मनोज म्हात्रेचा अतिशय धुवाधार फलंदाजी ज्यानं जय सानपाडा एक मातब्बर आणि ताकदवान संघापुढं केले आणि त्या संघाला मात्र पराभवाची धूल ज्याच्यामुळे खावी लागली असा खेळाडू मात्र मैदानामध्ये सज्ज झालाय. मनोज म्हात्रे आणि विपुल ही जोडी सध्या मैदानावर सज्ज आहे. हे अंपायर लवकरात लवकर खेळ चालू करा, टाइमपास करू नका. मिथुन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 4 षटकांचा सामना. तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व आमचे लाडके मान्यवरांचं या नगरसेवक चषक शिरवणे 2018 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. यस खेळ चालू करा. तर मनोज म्हात्रे हा खेळाडू सज्ज आहे. मिथुनसाठी पहिला चेंडू फेस करेल. यावेळी बघा अतिशय चांगला चेंडू फुलावर लेनचा चेंडू होता. पायाने आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न आणि लेग स्टिक सोडून चाललेला असावा हा चेंडू. आणि बघा व्हाईट बॉलची घोषणा. पहिल्या चेंडूवर मात्र दंडी तिथं ठरवलं जातं या खेळाडूला, अर्थातच गोलंदाज मिथुनला. आणि संघाचा श्री गणेशा इथं होताना दिसतोय अवांतर धावसंख्येने संघाचा श्री गणेशा. यावेळी बघा आडव्या बॅटने खेळला चेंडू चाललाय मिड विकेटला. 1 रन इथं कंप्लीट केली जाते मनोजच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते 2 या आकड्यावर.
2 धाबा फलकावर आहेत. आपण पाहतोय करावे प्रतिष्ठान करावे आणि जय गणेश सारसोळे या 2 संघामध्ये रंगलेला हा आपलातून सामना. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर हा संघ लढतोय. अर्थातच जय गणेश सारसोळे. यावेळेस बघा अतिशय चांगला चेंडू मिथून याचा आणि फिरवला मी म्हणेन चेंडू स्विंग इन द मिस असा चेंडू होता विपुलला आणि बीट केलं मी म्हणेन विपुलसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय मिथून. बघा 2 चेंडूंचा खेळ संपला. 2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातात. यावेळेला बघा अक्रॉस द बॅट इथं फटका खेळलाय. चेंडू चाललाय शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली जाते विपुलच्या माध्यमातून. विपुल आपलं खातं खोलतोय वैयक्तिक 1 आणि संघाची धावसंख्या टीमची धावसंख्या आत्तापर्यंत 3 आकड्यावर. 3 धावा या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. करावे प्रतिष्ठान करावे संघाच्या अजूनही 3 सामन्यांचा इथं खेळ बाकी आहे. यावेळी बघा सुरेख फटका कारपेच्या सारे चेंडू चाललाय शॉट मिड विकेटला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावावर मात्र 1 रन मात्र मिळते मनोजच्या खात्यामध्ये आणि टीमची धावसंख्या 1 ने मुसंडी मारली जाते 4 या आकड्यावर. 4 चेंडू 4 धावा. एक शांत आणि संयमी सुरुवात मी म्हणेन करावे प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून इथं होताना दिसते. यावेळेला बघा फुलावर लेनचा चेंडू चुकीला मात्र माफी नसते क्रिकेटमध्ये आणि इथे मात्र मोठी चूक होते. मिथूनच्या माध्यमातून फुलटोस चेंडू आणि फुलटोसला मात्र एक प्रहार केला. चेंडू सीमा पार षटकार. टीमची धावसंख्या मुसंडी मारली जाते 10 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला बघा अक्रॉस द बॅट इथं खेळलाय. शरीराचा वेध घेतो धाव मात्र मिळणार नाहीये. बघा षटक संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर करावे प्रतिष्ठान करावे संघ पोहोचला बिनगडी बाद 10 धावा. डीजे प्लीज. तर बघा पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या मात्र फलकावर लागली बिनगडी बाद 10 धावा. पहिला सामना इतर लढला जातोय दुसऱ्या फेरीतला करावे प्रतिष्ठान आणि जय गणेश सारसोळे. त्यानंतर दुसरा सामना इथं रंगेल जय गजानन कुक्षेत आणि कुमार 11 तुर्भे या दोन्ही टीमचे कॅप्टन्सना विनंती करतो तुम्ही सज्ज राहायचं टॉससाठी पुढच्या मॅचला. तर गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज नवीन आश्र इथं काढलं जातंय. गणेशच्या नावाचा आश्र. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती गणेशनं. तोच गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आणि खेळण्यासाठी सज्ज आहे. मनोज म्हात्रे अतिशय चांगली फलंदाजी केली मागच्या मॅचमध्ये. आपल्या संघाला मात्र विजयाची किनार दिली होती याच खेळाडूनं. तोच खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल. स्लॉग स्वीप केला चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धाबांसाठी षटकार.
तर बघा दोन्ही बाजूने इथं हल्ला चढवला जातोय. पहिला हल्ला मनोजने केला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र विपुलनं हल्ला चढवला. आणि बघा दोन्ही बाजूला जसा हल्ला होतो तशी भयानक परिस्थिती इथं मैदानामध्ये झालेली आहे. आणि खरोखरच एक हल्लकल्लोल या दोन खेळाडूंना माजवताना दिसतोय. करावे प्रतिष्ठान करावे संघाचे खेळाडू मनोज असतील विपुल असतील. टीमची धावसंख्या 6 ने वाढली जाते 23 या आकड्यावर. इथं दुसऱ्या षटकाचे 3 चेंडूंचा इथे खेळ संपला. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. गणेशचे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळेस बघा अनड्राईव्ह स्वरूपाचा फटका, शॉट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते, 1 रन कंप्लीट केली जाते. आणि बघा दुसऱ्या रनचा इथं कॉल केला जातो परंतु इथं थांबवलं जातं मनोज म्हात्रेच्या माध्यमातून. आणि 1 रन बरोबर संघाची धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर लागली 24 या आकड्यावर. एक बिनगडी बाद 24 धाबा. माझ्या समेत आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात मन अतिशय चांगली स्कोरिंग, इंटरनॅशनल स्कोरिंग काय असते तशी स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. या क्रीडा स्पर्धेमध्ये फुलटॉस इथं चेंडू होता, लेग स्टिक सोडून चाललाय. पंचभूषण पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर 1 रन इथं वाढली जाते टीमच्या स्कोरमध्ये. टीमची धावसंख्या आत्तापर्यंत 25 या आकड्यावर. बिनगडी बाद 25 अशी सुरुवात. दुसरं षटक इथं सुरू असताना दुसऱ्या षटकातले 4 चेंडूंचा इथे खेळ संपला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तो खेळण्यासाठी सज्ज आहे मनोज म्हात्रे. राईट हॅम उर्धी विकेट. यावेळी बघा बॉलर बॅक ड्राईव्ह इथं पाहायला मिळतो. अतिशय वेगवान असा चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 रन कंप्लीट. दुसरे डावेचा इथं प्रयत्न होतोय आणि इथं 2 रन कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 रन बरोबर टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 27 धाबा बिनगडी बाद अशी सुरुवात. आणि आपण पाहतोय करावे प्रतिष्ठान वर्सेस जय गणेश सारसोळे या 2 संघामध्ये रंगलेला हा सामना. टॉस तिथं जिंकला होता जय गणेश सारसोळे संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून झाला होता. आणि बॅटिंग करत असताना करावे प्रतिष्ठान संघ पोहोचलाय. यावेळी बघा ऑफ ड्राईव्ह स्वरूपाचा फटका. 1 रन इथं कंप्लीट केली जाते मनोजच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते 28 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धाबा बिनगडी बाद. करावे प्रतिष्ठान करावे संघ. डीजे प्लीज. स्वागत से करेंगे सबका स्वागत. दोन षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा या फलकावर आहेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज चंदन. आणि सामना करतोय मनोज. यावेळी बघा आउटसाइड द ऑफ स्टंप फुलर लेनचा चेंडू होता. पंचाने यावेळेस दंडित केले या गोलंदाजाला. आणि बघा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्येमध्ये भर पडली जाते. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. बिनगडी बाद 29 धावा या फलकावर आहेत. चंदन यावेळेला बघा फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडूला खेळलाय ऑन साईडला. 1 रन इथं कंप्लीट केली. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण गणेश अतिशय वेगाने चेंडूवरती आला आणि 1 रन इथं कंप्लीट केली. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. तर आपण पाहतोय मित्रांनो या स्पर्धेचे भाग्य विधाते, या स्पर्धेचे निर्माते, स्पर्धेचे उद्घाटे आणि आमचे सर्वांचे लाडके नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही साकारलेली एक स्पर्धा आपण पाहतोय. तर या ठिकाणी खेळाडूंसाठी प्रोत्साहित करण्यासाठी हरिभाऊ नाईक यांच्या माध्यमातून लगातार जो खेळाडू 3 षटकार लगवेल तर त्याला 1000 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर झालेलं आहे. आमचे सन्माननीय हरिभाऊ नाईक साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर झालेलं आहे.
यावेळेस जसा मी बक्षिसाचा अनाऊन्स केला तसा मात्र मनोजच्या बॅट मधून मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय हा षटकार. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 2 लगातार मनोज षटकार लगवतोय तर हरिभाऊ नाईक साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र एक षटकार दूर आहे पारितोषिकापासून. मनोज म्हात्रे सेट ऑन फार लॉंग ऑनच्या डोक्यावरून. येस डीजे. टीमची धावसंख्या साने मुसंडी मारली जाते. 43 धाबा. वयाची 53 वर्ष आणि काय खेळतो यार. तरुणांना लाजवेल असा खेळ आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये अतिशय दुवादार फलंदाजी. या मॅच मध्ये सुरेख फटका. बिग 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 चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. दावेदार ठरला जातोय हा मनोज. यावेळेस लागोपाठचा चौथा बुलंदी पॉवर हिट. मनोज ब्रँड फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. इथे खेळ संपला. धावसंख्या 55 या आकड्यावर. अतिशय आणि मनोज म्हात्रेची खेळी अतिशय एक जबरदस्त. षटकारांची माल गुंफली आहे मनोजनं. वैयक्तिक 37 या आकड्यावर खेळतोय. त्याच्यामध्ये 5 उत्तुंग षटकार मनोजच्या बॅट मधून. अतिशय धुवादार फलंदाजी. यावेळेस फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फॉलो थ्रू मध्ये झेल टीमला पहिला फलंदाज पहिली खिंडारी तर पाडली जाते. करावे प्रतिष्ठान करावे संघाला लागलेला पहिला धक्का विपुलच्या रूपानं. एक गडी बाद. धावसंख्या फलकावर आहे 55 या आकड्यावर. डीजे प्लीज. नाव आहे मित्रांनो मनोज म्हात्रे. 40+ क्रिकेटचा एक लेजेंड खेळाडू. अनेक वर्ष आपल्या क्रिकेट या खेळासाठी सेवा केली असा फलंदाज. वयाची 53 वर्ष रनिंग चालू आहे आणि 43 या धावसंख्येवर खेळतोय. फक्त 7 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी या मनोजला. टीमची धावसंख्या 61 धाबा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
यावेळेस बघा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र खाली राहतोय, बॅटच्या रडार मध्ये आलेला नाही आणि मनोजची बॅट मात्र चेंडूच्या वरच्या भागावरून गोफणीसारखी मात्र फिरली आणि यावेळेस मी म्हणेन या गोलंदाजानं मनोजला बीट केलाय. निर्धाव चेंडूचे सांगता बऱ्याच अंतराने बऱ्याच कालानं हा चेंडू मात्र निर्धाव टाकला जातो. संघाची धावसंख्या 61 या आकड्यावर. मनोज खेळतो वैयक्तिक 43 या धावसंख्येवर. ऑफ ड्राईव्ह स्वरूपाचा फटका येथे मात्र चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर पंचांचा इशारा येतोय. षटकार. यस, अजूनही 1 धावांची गरज आहे. 49 धावा 14 चेंडू मध्ये 49 धावा या मनोजच्या बॅट मधून येतात. फक्त अर्धशतकापासून 1 धाव इथं दूर आहे. अतिशय धुवाधार फलंदाजी मनोजच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 67 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि खरोखरच आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके अविनाशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून मनोज म्हात्रे या 2 चेंडूमध्ये 1 रन बनवतोय म्हणजे अर्धशतक लगावतोय, तर 2000 रुपयाचं पारितोषिक इथं जाहीर झालेलं आहे मनोजसाठी. 67 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पियुष हा गोलंदाज आहे. 7 षटकार या मनोजच्या बॅट मधून आलेले आहेत. फक्त 1 धाव दूर आहे अर्धशतकापासून. येस, याला म्हटलं जातं क्रिकेट मित्रांनो. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न आणि मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा मनोजसाठी. प्रेक्षकांची मनं जिंकली, प्रेक्षकांना प्रफुल्लित केलं, प्रेक्षकांची एक आनंदित केला असा खेळाडू मनोज म्हात्रे. टाळ्यांच्या कडकडासह याचं स्वागत केलं जातंय आणि 2000 रुपयाचं बक्षीस चा दावेदार इथं ठरलाय, ज्यानं 15 चेंडू मध्ये 51 धावा कुठल्या. शेवटचा 1 चेंडू बाकी. टीमची धावसंख्या 69 धावा. टीमची धावसंख्या करावे प्रतिष्ठान. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 69. शेवटचा चेंडू या डाबामधला पियुष फुलर लेनचा चेंडू. बॅटला चेंडू मात्र ब्रश झालाय. चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या रिजन मधून डीप थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 रन इथं कंप्लीट. इथं खराब चेंडू फेक आणि इथं मात्र 2 रन इथं कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा इथं प्रयत्न जरूर झाला परंतु मनोजच्या माध्यमातून थांबवलं जातंय आणि मित्रांनो हा डाव इथं संपला. पहिला डाव संपल्यानंतर टीमची धावसंख्या 71 धावा 1 गडी बाद आणि 72 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. ते म्हणजे जय गणेश सारसोळे या संघासमोर. तर मित्रांनो तुम्हाला मनोज म्हात्रेची खेळी जर आवडली असेल मनापासून तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या मनोजसाठी. अतिशय धुवाधार फलंदाजी, नॉट आउट खेळी, अजरामर खेळी काय असते क्रिकेट मधली, हेच जिवंत उदाहरण आपण पाहतो मनोजच्या बॅट मधून. वैयक्तिक 16 चेंडू मध्ये 53 धावांची विस्फोटक खेळी करणारा हा फलंदाज ठरलाय. तत्पूर्वी मी अनाउन्स करतो दुसऱ्या मॅच साठी टॉस साठी लगेच तुम्हाला इथे व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. जय गजानन कोक्षे संघाचा संघनायक आणि कुमार 11 तुर्भे संघाचा संघनायक इथे टॉस साठी लगेच व्यासपीठाजवळ संपर्क साधा. 72 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. मागचा आपण सामना मित्रांनो पाहिला असेल. MS घोटोली संघानं 72 धावाचं लक्ष इथं ठेवलं होतं आणि 72 धावा इथं खोऱ्यानं कुठल्या होत्या नवसाती दिवा संघाच्या माध्यमातून. यस, तर टॉस इथं केला जाईल थोड्याच वेळात. तर मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कॅप्टन्स जय गजानन कोक्षेत संघाचा अनुप पाटील आणि कुमार 11 तुर्भे ऋषी काटे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. हा लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी टॉस साठी. या जय गजानन कोक्षेत आणि कुमार 11 तुर्भे, अनुप पाटील, ऋषी काटे
both the captains come on the stage and through the torch. तर जाऊया मॅच कडे मित्रांनो. एक जबरदस्त मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आणि काय खेळी सजवली. प्रेक्षकांना एक जबरदस्त चिंब भिजवलं या पावसामध्ये. जरी पाऊस जरी पडला नसला तरी धावांचा पाऊस मात्र नक्कीच पाडलाय या मनोज म्हात्रेनं. अतिशय धुवाधार फलंदाजी, मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फटकेबाजी काय असते क्रिकेटमध्ये ती दाखवली आणि प्रेक्षकांना मात्र या धावांच्या पावसानं चिंब भिजवणारा एक मात्र या क्रीडा स्पर्धेचा एक खेळाडू ठरला. त्याचं नाव आहे मनोज म्हात्रे. सन्माननीय अविनाश श्री सुतार साहेब यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 2000 रुपये बक्षीस लावलं होतं आणि 2000 बक्षिसाचा तो दावेदार ठरलाय. एकंदरीत 16 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकून 53 धावांची एक नॉट आउट खेळली. एक जबरदस्त झंझावात त्याचा पाहिला आणि प्रेक्षकांना खरोखरच आनंदित करून गेला मनोज म्हात्रे. लगेच टॉससाठी आमचे हॅलो 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 तर दुसऱ्या सामन्याचा इथं टॉस केला जातोय. आमचे या क्रीडा स्पर्धेचे भाग्य विधाते, या स्पर्धेचे निर्माते, स्पर्धेचे उद्घाटे आणि आमच्या सर्वांचे लाडके नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभास इथं टॉस उडवला. टॉस मात्र जिंकलाय जय गजानन कुक्षेत संघाचा संघनायक अनुप पाटील याने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आलाय आणि बॅटिंग करण्यासाठी कुमार 11 तुर्बे संघाला इथं आमंत्रित केलंय. 72 धावांचं लक्ष्य आहे आणि या 72 धावांच्या लक्ष्याला हॅलो तर बघा 72 धावांच्या लक्ष्याला सलामीची जोडी इथं उतरलेली आहे. 72 धावांचं लक्ष या मॅच मध्ये 4 षटकामध्ये अर्थातच 24 चेंडूमध्ये 72 धावा आणि खरोखरच एक मोठं आव्हान आहे आणि आव्हान एक डोंगरा एवढं आव्हान, पर्वता एवढं आव्हान आहे आणि या पर्वताला फोडण्यासाठी नक्कीच कुठल्या तरी ब्रेकरची, कुठल्या तरी पोखलेंची आवश्यकता असेल. आणि बघूया कुठले ब्रेकर इथं घेऊन येतात हे जय गणेश सारसोळे संघाचे खेळाडू. आणि आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथं दाखल झालेली आहे. मिथुन आणि कुणाल टेनिस क्रिकेट विश्वामधले एक नामवंत जोडी मी म्हणेन. आणि मंगला एवढं आव्हान दूर आहे मित्रांनो. मंगलावर जाण्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि मंगला एवढं आव्हान दूर आहे आणि मंगलावर जाण्यासाठी मंगल यानाची गरज असते. परंतु या टीम मधून, या संघामधून कुठले मंगलयान घेऊन येतील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर टीट फॉर टॅट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. बघा केतनच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला कसा केला जातो. पहिल्या चेंडूवर मात्र षटकारानं आपलं खातं खोललं आणि संघाची धावसंख्या असंच झालं होतं मित्रांनो. बांगलादेशची जी कसोटी सामना आपण पाहिला, क्रिस गॅलनं पहिल्या सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र त्या सोहाब गाजीला षटकार मारला होता. इथं मात्र केतनला पहिल्याच सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र मिथुनने षटकार मारलाय आणि टीमची धावसंख्या संघाचा श्री गणेश इथं होताना दिसतोय 6 या आकड्यावर. 6 धावा फलकावर 72 धावांचं लक्ष आहे. अशी बॅटिंग इथं करावी लागेल, तोडफोड बॅटिंग इथं करावी लागेल कारण 72 धावांचं लक्ष आहे. आणि मित्रांनो कुठलाही टार्गेट हा विजयाची गॅरंटी देत नाही, आपल्याला नक्कीच माहीत आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर आतापर्यंत या क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाही.
बघूया या 72 धावांचं लक्ष मागच्या मॅचमध्ये MS घोटोली संघ मात्र मैदानामध्ये उतरला आणि आपण मात्र गिरीश सावंतची खेळी काय कर्दनकाळ ठरला होता तो गिरीश सावंत 72 धावांचं लक्ष्याला एक सडेतोड उत्तर नवसाती दिवा संघाच्या खेळाडूने दिलं आणि 72 धावांचं लक्ष मात्र त्यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलं आणि इथे मात्र 72 धावांचं पुन्हा एकदा लक्ष आहे. बघूया जे गणेश सारसोळे संघ मात्र या 72 धावांच्या लक्ष्याला कसा सडेतोड उत्तर देतोय ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. कोण जिंकणार कोण हारणार हे पाहणं गरजेचं आहे कारण क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. हिंदी में कहावत है हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समुंदर होता है. जीवन के कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. यावेळी बघा पंचांकडे मोठी अपील केली होती. शरीराचा वेध घेऊन जातो चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक कुठला गेला नव्हता चेंडू अडवण्यासाठी तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या आणि संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली. तर सिकंदर कोण बनणार या मॅचचा हे पाहणं गरजेचं आणि नक्कीच उत्सुकता लागली प्रेक्षकांना. हा सामना MS घोटोली सारखा होईल की काय तसं वाटू लागलेलं आहे कारण चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला मिथुननं. आखो टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर गेला पंच केलाय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून मिथुनच्या बॅट मधून दुसरा षटकार. डीजे थँक्यू. तर बघा 14 धावा टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह स्वरूपाचा फटफट बॉलर बॅक ड्राईव्ह इथं पाहायला मिळतोय. सिंगल इथं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न कुणालचा झाला परंतु कुणालला मात्र इथं थांबवलं जाते. 1 रन कंप्लीट केली जाते आणि टीमची धावसंख्या 1 ने वाढली 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 4 चेंडूंचा इथे खेळ संपला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा या स्कोर कार्डवर जोडल्या जातात. 72 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय करावे प्रतिष्ठान संघानं. अठराच्या सरासरीने इथं धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक षटकामागे 18 धावांची इथं आवश्यकता आहे. 15 धावा स्कोर कार्डवर. यावेळी बघा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेऊन गेला चेंडू तिथंच विसावला तोपर्यंत 1 रन अतिशय वेगाने इथे पूर्ण करतोय फलंदाज कुणाल आणि संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढली जाते 16 या आकड्यावर. आस्किंग रन रेट पाहिला मित्रांनो तर 18च्या सरासरीने इथं धावांचा पाठलाग चालू आहे आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा इथे खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा या फलकावर आहेत. बिनगडीबाद 16. यावेळेस बघा सुरेख फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय की काय आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आला होता तिथं झेल मात्र सोडला. निलेश म्हात्रे डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्यांच्या माध्यमातून झेल सोडला आणि 2 धावा इथं अर्जित केल्या. षटक संपला. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या आकड्यावर आणि 18 धावांचा सरासरीचा आस्किंग रन रेट त्या सरासरीने मात्र धावांचा इथं पाठलाग सुरू आहे आणि आपण पाहतोय नगरसेवक चषक शिरवणे 2018 मध्ये तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि या मंचावर उपस्थित आहेत या स्पर्धेचे भाग्य विधाते या स्पर्धेचे निर्माते आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार नगरसेवक सन्मान्य श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून एक नेटकं आयोजन आणि देखणीय स्पर्धा सलग 4 दिवसीय स्पर्धा रंगेल मित्रांनो आणि उद्या मात्र ओपनचं क्रिकेट याच मैदानावर पाहायला मिळेल. अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या विभागामधून महाराष्ट्र राज्यातून अनेक खेळाडू मात्र या मैदानावर खेळताना दिसतील. इजाज खुरेशी असेल इंदापूर पुणेचा खेळाडू, कृष्णा सातपुते कुर्डुवाडी सोलापूरचा खेळाडू मात्र या मैदानावर उद्या आपल्याला पाहायला मिळेल.
ऋषी वैद्य गोरेगावचा खेळाडू ओमकार देसाई नेहरूनगर कुर्ल्या विभागातला हा खेळाडू आहे, तो खेळताना दिसेल. ह्या वेळेस कुणालच्या बॅट मधून एक जबरदस्त टायमिंग बेमिसाल चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार. यस आपण पाहतो योगेश आग्रावकर अलिबागचा हा सितारा. आणि नक्कीच या गाण्यावर मात्र नुकतंच त्याला महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं सन्मानित केलाय. अतिशय चांगलं गाणी, अतिशय चांगलं गीत आपण ऐकलं. हरदेवच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर मात्र षटकार कुणालच्या बॅटमधून पाहिला. आपण पहिल्या गोलंदाजीचा जर विचार केला तर केतनच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि हरदेवच्या गोलंदाजीवर मात्र षटकार. आउटसाइड द ऑफ स्टंप पंच भूषण पाटील सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते 25 या आकड्यावर. 72 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे आणि नक्कीच उत्सुकता लागली आहे प्रेक्षकांना, कारण 72 धावा या चेस होतात की नाही एवढी उत्सुकता नक्कीच लागली असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. यावेळेस बघा स्लोवर वन आणि स्लोवर वनला मात्र रीड केला, थांबून खेळलाय आणि चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी षटकार. चेंडू द्या. यस इथं षटकार येतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31 या आकड्यावर. पहा संध्याकाळच्या रमणीय वेळी मात्र गप्पा गोष्टी करण्याची वेळ आणि या गप्पा गोष्टी करण्याच्या वेळेमध्ये मात्र या दोन संघामध्ये युद्ध कसं असतं, युद्ध रंगलंय आणि या युद्धाच्या बातम्या नक्कीच आपल्या कानावर पडतीलच, कारण 72 धावांचं लक्ष मॅचमध्ये ठेवण्यात आलंय आणि या 72 धावांच्या लक्ष्याला मात्र सडेतोड उत्तर, ईट का जवाब पत्थर से इथं द्यायला सुरुवात केलेली आहे. हरदेवच्या गोलंदाजीवर मात्र लागोपाठ 2 षटकार. दुसरा चेंडू टाकत असताना वाईड झाला, त्यानंतर दुसरा रिलीज करण्यापूर्वी षटकार लगवला. यावेळेस अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन हरदेवची. बॅक ऑफ लेंथ डिलिव्हरी होती, टप्पा थोडासा मागे ठेवला होता आणि बघा फलंदाजाच्या लास्ट मोमेंटवरती स्टँड्सवरती त्यानं नजर ठेवली आणि चेंडू रिलीज केला. चांगले गोलंदाज आहे हरदेव. डॉट बॉल पहिल्यांदाच या इनिंग मध्ये डॉट बॉल होतोय, निर्धाव चेंडू येतोय. इथे मात्र LPW लेग बिफोरची शिकार. फलंदाज मात्र कुणाल, हा फलंदाज बाद. डीजे यस डीजे. तर मी विनंती करतोय जय गजानन कुक्षेत संघाचे सर्व खेळाडू आणि कुमार 11 तुर्बे संघाचे सर्व खेळाडू त्या व्यासपीठाच्या पीठाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तुमच्यासाठी जी खेळाडू कक्षाची सोय केलेली आहे त्या खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे, असं नसतं व्हायचं आहे. जय गजानन कुक्षेत संघाचे सर्व खेळाडू तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये बसण्याची सोय केलेली आहे. त्यानंतर कुमार 11 तुर्बे संघाचे सर्व खेळाडू आम्ही व्यासपीठाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे आसन कक्ष बनवलेले आहेत त्या आसन कक्षामध्ये तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे आणि तिथून मात्र तुम्हाला मैदानामध्ये उतरावा लागेल, याची कृपया नोंद घ्या. तर बघा फलंदाजीसाठी नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये, चंदन. यावेळी बघा आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केला, बॅकफुटवर गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली परंतु बॅटच्या रडारमध्ये आला नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंच भूषण पाटील सरांचा. एक अवांतर रूपानं संघाच्या धावसंख्येमध्ये इथं भर पडली जाते. टीमची धावसंख्या
33 या आकड्यावर. 72 धावांचं हे लक्ष्य मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हरिदेव यावेळेस बघा अतिशय चांगली गोलंदाजी, परंतु टप्पा पडल्याचा थोडासा बाहेरच्या दिशेने वळला चेंडू आणि पंचांनी हीच गोष्ट घेरली आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा लगातार दुसरा वाईड इथं टाकण्यात येतोय हरिदेवच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ने वाढली 34 या आकड्यावर. 34 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा लगातार व्हाईट बॉल सातत्यानं वाईट टाकले जातात आणि आपल्याला आठवत असेल मित्रांनो, असा गोलंदाज होता वेस्ट इंडिजचा मायकल होल्डिंग. त्याचं नाव होतं मित्रांनो 5473 चेंडू त्याच्या कारकिर्दीमध्ये टाकले. 912 षटकं टाकत असताना एकही चेंडू मात्र वाईट टाकला नव्हता. इथे मात्र वाईटची लगातार माल गुंपली जाते. ऑफ ड्राईव्ह स्वरूपाचा फटका. इथं चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून पंचांचा इशारा येतोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावर. अजूनही 31 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. येणारे 13 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आलं या मॅच मध्ये. हो यावेळेस बघा उचली घेणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून नो बॉल इथं घोषित केला जाईल. पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि फ्रीटची संधी इथं प्राप्त झाली मिथुनसाठी. धावसंख्या 42 वर. अजूनही 30 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 13 चेंडू 30 धावा असं समीकरण. यावेळेस बघा अतिशय वेगवान चेंडू इथं टाकला. आडव्या बॅटने इथं खेळण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न इथं हाणून पाडला जातोय. बघा 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 42 एक गडी बाद. जय गणेश सारसोले संघ. डीजे प्लीज. यस डीजे. बघा जय गजानन कुक्षेत संघाचे सर्व खेळाडू आणि कुमार 11 तुर्भे संघाचे सर्व खेळाडू इथं आसन कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. तुमच्यासाठी जे खेळाडू कक्ष बनवलेले आहेत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तिथं तुम्हाला स्थान ग्रहण करायचं आहे. वारंवार विनंती करणं चुकीचं होईल मित्रांनो. जय गजानन कुक्षेत आणि कुमार 11 तुर्भे. यस कुमार 11 तुर्भे आणि जय गजानन कुक्षेत या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय खेळाडू कक्षामध्ये आसन ग्रहण करा. सातत्यानं आम्हाला आयोजकाच्या माध्यमातून इथं वारंवार इथं सांगण्यात येत आहे. तर जाऊया मॅच कडे. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. या नगरसेवक चषक शिरवण्याचा थरार आपण पाहतोय आणि या थरारामध्ये करावे प्रतिष्ठान करावे आणि जय गणेश सारसोळे या 2 बलाढ्य आणि ताकदवान संघामध्ये रंगलेला हा सामना आपण पाहतोय. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. इथं मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे मात्र झेल सोडण्यात आलेला आहे. 1 रन इथं कंप्लीट केली. संघाची धावसंख्या मात्र फलकावर लागली 43 आकड्यावर. अजूनही 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जय गणेश सारसोळे या टीमला गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. विपुल. अतिशय सुरेख चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. वेगवान चेंडू होता. बघा गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. उंचीचा अंदाज आलेला नाही मिथुनला आणि यावेळेस मी म्हणेन बीट केलं जाते मिथुनला विपुलच्या माध्यमातून. डॉट बॉल. ह्या वेळेस तुम्ही डॉट बॉल टाकू शकत नाही. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे मिथुनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. अतिशय सुंदर गीत आपण ऐकलं. परमेश माळी हेदुटणे गावाचा सितारा आहे मित्रांनो. अतिशय सुरेख गीत आपण ऐकलं. आई गावदेवी. तर बघा टीमची धावसंख्या या षटकाराच्या 6 ने पोहोचली. 1 गडी बाद.
49 49 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळी बघा सुरेख फटका मारला जातोय, चेंडू मिड विकेटच्या दिशेने टर्न केला जातोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा इथं जरूर प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजामध्ये 2 रन इथं कंप्लीट केल्या जातात मिथुनच्या खात्यात आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढली 51 या आकड्यावर. अजूनही 21 धावांची गरज. या मॅच मध्ये येणारे चेंडू असतील 7 आणि आवश्यकता असेल या मॅच मध्ये, माफ करा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजेच 8 चेंडू आणि आवश्यकता असेल 21 धावांची. यावेळेला बघा अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण, बॉलर बॅक ड्राईव्ह तो पाहायला मिळतो आणि तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. बॉल मात्र थांबवलाय या विपुलनं. डॉट बॉलची सांगता 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. या मॅच मध्ये हा चेंडू निर्धाव जातोय आणि बघा निर्धाव चेंडू टाकणं मित्रांनो, क्रिकेटमध्ये एक दबाव वाढला जातो. जसे निर्धाव चेंडू टाकलं जाईल तसेच दबाव मात्र या सामन्यामध्ये नक्कीच वाढला जाईल. जे गणेश सारसोळेच्या टीम मध्ये विपुल राईट अप ओर द विकेट. यावेळेस बघा भरकटलाय चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच तानाजी काका यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव इथं जोडली जाते आणि संघाची धावसंख्या 52 या आकड्यावर जाऊन पोहोचली. एक गडी बाद 52 धावा. यावेळेला बघा शॉट ऑन पोल केला, बॅटला चेंडू ब्रश होते, चेंडू चालला फाईन लेगला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. खणखणीत चौकार. तर बघा धावांचा इथं पाऊस पाडला जातो. 18.66च्या सरासरीने मात्र हा रन रेट चाललाय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 16 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आणि मित्रांनो आपण या स्पर्धेमध्ये एक सामना पाहिला असेल दुपारच्या सत्रामध्ये, स्पॉट बॉयज कोपर खिरणे वर्सेस रिद्धी सिद्धी कोपरी. असा सामना झाला होता मित्रांनो. तो 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना मात्र योगेश भोईरनं लगावलेले ते 2 षटकार कोण विसरेल. आपल्या संघाला मात्र विजयाची किनार त्या योगेश भोईरनं लावली होती आणि इथे मात्र तशीच परिस्थिती आहे. येणारे 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जे गणेश सारसोळे या संघाला बघा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाज निलेश. शेवटचा षटक हाताळण्यासाठी आणि सामना करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज चंदन आणि मिथुन. ही जोडी सध्या मैदानावर ठाण मांडून उभी आहे. येणारे 6 चेंडू 16 धावा असं समीकरण आल्यानंतर नक्कीच प्रश्न पडला असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये की या 7 चेंडूमध्ये 16 धावा बनतात की नाही. ही उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागली असेल. बघूया, मॅच आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल. सुरेख फटका. बिग 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 बिग. चंदनच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पाच चेंडू 10 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. यावेळेस बघा कॉपी बुक स्टाईल, सरळ कार्बन कॉपी फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. येस डीजे. तर बघा हा षटकार सामन्याचं वाटोलं करून टाकतोय. नवे सामना उद्ध्वस्त करून टाकतोय चंदनचा हा षटकार. येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहा होत्याचं नव्हतं इथं झालंय. हे यावेळी बघा बॅटला इथं ब्रश केला, चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. 1 रन इथं कंप्लीट केली चंदनच्या माध्यमातून आणि सिंगल बरोबर इथं टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर. येस, तर मी विनंती करतोय जे प्रेक्षक आहेत, जे गणेश सारसोळे संघाचे, त्यांना सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जिंकल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये जाऊ नका, ही विनंती असेल. यावेळी बघा चेंडू चालला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 रन इथं कंप्लीट केली. दुसरी धावेचा इथं प्रयत्न झालाय, परंतु इथे मात्र अपील केली जाते.
आणि 2 रन इथं कंप्लीट केल्या जातात पंचांच्या माध्यमातून. नॉट आउटचा इशारा. 2 रन कंप्लीट केल्याबरोबर टीमची धावसंख्या 71 या आकड्यावर. फक्त एका धावाची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता असेल. 2 चेंडू 1 धाव. तर मी प्रेक्षकांना विनंती करतो, जे प्रेक्षक मायबाप जय गणेश सरसोळे संघाचे जे प्रेक्षक आहेत मोरल सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, त्या प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जिंकल्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, तिथे सेलिब्रेशन करा, ही विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येते. 2 चेंडू 1 धाव असं समीकरण. यावेळी बघा अपील केली, फिंगर इज अ गॉन ऑफ आणि फलंदाजीत बाद. 1 चेंडू 1 धाव असं समीकरण. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ क्रिकेट याला का म्हटलं जातं, आणि हेच मात्र जिवंत उदाहरण. तुम्ही जास्त उत्सुकता दाखवली तसं घडलं आणि सरड्याप्रमाणे मात्र खेळ बदलला. जिथं येस मित्रांनो तुम्ही लक्ष द्या, कंपल्सरी टार्गेट चेस राहील. ही 1 धाव तुम्हाला काढावी लागेल सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 1 धाव. पहा सामना कुठून कुठं आलाय. आणि याला म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट हा अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलतो आणि त्याला म्हटलं जातं क्रिकेट. काय उत्सुकता. प्रेक्षक बघा स्तब्ध बसल्यात. प्रेक्षकांना वाटलं होतं सहज हा सामना जिंकेल, परंतु जसे प्रेक्षक उठाच्या भूमिकेमध्ये होते तसे प्रेक्षक हा चेंडू पडला तसे मात्र शांत पुन्हा एकदा बसलेले आहेत. यस जय गणेश सरसोळे संघाला विनंती करतो, विलंब करू नका, लवकरात लवकर मैदानामध्ये दुसरा फलंदाज पाठवा, ही विनंती असेल. टाइमपास करू नका. अजूनही 2 सामने इथे खेळवायचे बाकी आहेत. 1 चेंडू 1 धाव. नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये गुड लपला असेल. काय गुड असेल या चेंडू मागे. प्रेक्षकांना मित्रांनो हा सामना आवडला असेल तर नक्कीच या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि या चेंडूचा स्वागत करा, टाळ्याने स्वागत करा. सामना कुणीही जिंको, परंतु या स्पर्धेचा विजय झाला पाहिजे, या क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. 1 चेंडू 1 धाव असं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नवीन फलंदाज गणेश. गणेशकडे खूप मोठी ॲबिलिटी आहे. इंटेलिजंट खेळाडू कडे आपण नेहमीच पाहिलं जातं त्याच्याकडे. आणि बघूया हा 1 धाव 1 चेंडू असं समीकरण. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. क्लोज फिल्डिंग इथं लावली आहे. आपण अमरेला पाहतोय मित्रांनो. अमरेला जशी उघडली जाते तशी त्या छत्रीच्या तारा जशा पसरल्या जातात तशी मात्र फिल्डिंग या मैदानावर लावली जाते. 1 धाव 1 चेंडू. येस हरिअप हरिअप. मी विनंती करतो पंचांना खेळ चालू करा लवकरात लवकर. काही करा. फास्ट केला फास्ट केला फास्ट केला. 1 चेंडू 1 धाव. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे युद्ध जिंकणार की गणेश हा युद्ध जिंकणार. 1 चेंडू 1 धाव. हा निघाला निलेश. 1 चेंडू 1 धाव. यावेळेस बघा सुरेख फटका. मी मगाशी म्हटलं होतं मित्रांनो, गणेश हा खेळाडू असा आहे इंटेलिजंट क्रिकेट ज्याच्याकडे पाहिलं जातं, बुद्धिमत्तेचा वापर आणि सुरेख फटका बिग हिट. हा मात्र सामना जिंकलाय. वर या आणि तुमचं बक्षीस